मध्यरात्री निरभ्र आकाशातलं ते टपोरं चांदणं आणि नदीकाठचा काजव्यांनी एकदम उजळून निघणारा परिसर, रात्रीच्या भीषणतेतही तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. गाव आता खूप मागे राहिलं. डोंगराचा चढउतार सुरू झाला. ग्रामदेवतेच्या मंदिरात बसलेल्या लोकांची नजर दूर राक्षसाप्रमाणे दिसणाऱ्या मोठ्या डोंगरावर स्थिरावली होती. रात्रीच्या त्या काळोखात डोंगरावर दिसणारे प्रकाशाचे 15-16 ठिपके संथपणे डोंगर माथ्याच्या दिशेने सरकताना पाहून जो तो देवीकडे साकडं घालत होता. सर्व डोंगराच्या माथ्यावर पोहोचले. काही अंतर पुढे येताच यांच्यातला एक जण एकदम थांबला. थांबा, कसलासा आवाज येतोय. सर्व जागेवरच थांबले. वय, कोणीतरी हाक देत आहे. शिरपा, कोणीतरी मदत मागताय. सर्व जागेवरच थांबले आणि आवाजाची चाहूल घेऊ लागले. खरोखरच आवाज येत होता. कोणीतरी कणत असावं असा आवाज होता. सर्वजण शांतपणे कान देऊन ऐकू लागले, पण आवाजाची दिशा मात्र समजत नव्हती. हळूहळू ते शब्द स्पष्ट होऊ लागले. अगं ये, मला वाचव की गा, या इथं हाय म्या. कणत तो आवाज पुन्हा घुमला. तसे सर्वच चक्रावले. तेवढ्यात आजोबांचे दाजी म्हणाले, कुणी बी जागचा हलू नका, यो चकवा हाय, आपली वाट धरा, नाहीतर यो आपल्याला रातभर हितच फिरविल. सर्व पुन्हा चालू लागले, पण तो आवाज त्यांच्या पाठोपाठ येतच होता. अरे ये, अरे मला वाचव की र. आवाज मागून येतच होता, पण त्याकडे लक्ष न देता सगळे चालत होते. चालण्याचा वेग वाढला तसा तो आवाज मागे पडू लागला. आता समोर काही अंतरावरच भूताच्या जाळीची हद्द सुरू होत होती. तितक्यात एका कर्णकर्कश आवाजाने प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला. इथं वाचला सारी, पण तिथं नाही वाचणार. मागून येणाऱ्या किंचाळीने सर्वच जण हादरून गेले होते. एकमेकांकडे भयभीत नजरेने पाहत एक एक पाऊल पुढे सरकू लागले. पिशाचाची हद्द सुरू झाली. गर्द झाडी, काटेरी झुडपे अशा या भूताच्या जाळीत सर्वजण पोहोचले. गुरुवांनी सांगितलेली जागा आली होती. मशालीच्या प्रकाशात आता मुलीचा शोध सुरू झाला. काटेरी झुडपात आपल्या घरट्या बाहेर एका फांदीवर बसलेल्या घुबडाचे डोळे आपल्यावर स्थिरावलेले दिसले. तसं सर्वांच्याच काळजात अगदी चर्रा झालं. मशालीच्या पिवळसर तांबड्या प्रकाशात दिसणारं ते घुबड अगदीच निर्भीड दिसत होतं. त्याच्याकडे पाहत सर्वजण पुढे निघाले. चालता चालता एका साथीदारानं झटकन आजोबांच्या दंडाला धरून जागेवरच थांबवलं. तसं आजोबांनी प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही डोळ्यानेच खुणावत आपली नजर खाली जमिनीवर रोखली. अगदी आजोबांच्या पायातच एक काळाकुट्ट विषारी साप जमिनीवरील वाळलेल्या पालापाचोळ्यातून सळसळ करीत वाटेतून बाजूच्या झुडपात शिरला. आगीच्या लालसर प्रकाशात त्या सापाची चमकणाऱ्या काळ्या कुळकुळीत त्वचेवर जाळीदार नक्षी पाहून जणू काळजात धस्स झालं. आता मुलीला शोधणं हेच आव्हान नव्हतं, तर त्या पिशाच्या सोबत परिसरातील हिंस्र श्वापदांपासूनही स्वतःला वाचवायचं होतं. डाव्या हातात त्या धगधगत्या पेटत्या मशाली धरून उजव्या हातात अगदी घट्ट पकडलेल्या धारधार कोयत्यानं वाटेत येणारी काटेरी झुडपं छाटायला सुरुवात केली. कारण परत जाताना इतकं संथपणे जाऊन चालणार नव्हतं. आजोबांनी समोरच वाटेत असलेल्या एका झाडाची फांदी छाटली. तसं काही अंतरावरच झुडपात दबा धरून बसलेल्या लांडग्याचे चकाकणारे डोळे दिसले आणि काळजाचं पाणी झालं. त्याला हुसकावण्यासाठी दोघा तिघांनी हातातल्या पेटत्या मशाली त्याच्यावर रोखल्या. तसा आपला जबडा विचकवून तो भुकेल्या नजरेनं प्रत्येकाकडे पाहू लागला. त्या घुरघुरणाऱ्या भयाण आवाजासोबत त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी चिकटसर लाळ कोणाच्याही काळजात धडकी भरवण्यासाठी पुरेसे होते. पण गावच्या लोकांना याची कसलीच भीती नव्हती. वाट काढत ते आता बरेच आत आले होते. तेवढ्यात त्यांना कसला तरी आवाज येऊ लागला.
एखाद्या हिंस्र श्वापदाचा आपल्या शिकारीवर झडप घालण्याआधीचा गुरगुरण्याचा आवाज. काही वेळापूर्वी ऐकलेल्या त्या लांडग्याच्या गुरगुरण्यापेक्षा भीषण आवाजानं सर्वच थरारले. आवंडा गिळत हातातील हत्यारे आणि मशाली आणखी घट्ट पकडली आणि समोरची करवंदाची काटेरी झुडपे कापत वाट करत सर्व त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. रातकिड्यांच्या किर्र आवाजासोबतच घरघरणारा तो आवाज आता वाढू लागला होता. जणू तो आवाज त्यांच्या आजूबाजूलाच कुठून तरी येतोय, पण दिशा समजत नव्हती. सर्व चक्रावले, भयभीत प्रश्नार्थी नजरेने एकमेकांकडे पाहायला लागले. आवाजाची तीव्रता वाढत होती. प्रत्येक जण मशालीच्या लाल तांबड्या प्रकाशात काही दिसतंय का ते पाहू लागला, पण फक्त काटेरी वाट, झुडपं आणि त्यावर चमकणारे काजवे इतकंच काय ते दिसत होतं. पण आवाजानं कान बधीर व्हायची वेळ आली आणि एकदम सगळं वातावरण शांत झालं. शांत, अगदी शांत. जमिनीवर पाय रुतवून जो तो आपापल्या जागेवरच उभा होता. घरघरणाऱ्या त्या आवाजासोबतच रातकिड्यांचा आवाजही अचानक बंद झाला. त्यासरशी एक नीरव जीवघेणी शांतता पसरली. भीतीनं आपल्या काळजाची धडधड सहज ऐकू येत होती. इतकी शांतता, पण ही शांतता फार काळ टिकली नाही. आजोबा एक पाऊल पुढे टाकणार तोच एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती विव्हळतच बोलू लागली, बाबा कुठं आहेस गा? या हिथं हाय, मला हिथनं ने की गा बाबा. तिच्या आवाजातील हाक ऐकली तसं सर्वांच्याच काळजात अगदी चर्र झालं. ती एकसारखी रडत होती. आजोबांनी आपल्या मुलीचा आवाज ओळखला. त्यांच्या डोळ्यात पाणीच आले, पण काही न बोलता ते आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. आता आवाज खूप जवळून येत होता. बाबा आलास होय? एवढं बोलून ती गप्प झाली. पुन्हा वातावरण शांत झालं. ती त्याच्या जवळच कुठेतरी होती. सगळे मशालीच्या पिवळ्या तांबूस प्रकाशात ती कुठे दिसते का ते पाहू लागले. इतक्यात आजोबांची नजर आपल्याच एका साथीदाराच्या खांद्यावर बसलेल्या एका टिमटिमणाऱ्या काजव्यावर गेली. तो काजवा चमचम करत हवेत झेपावला. तशी आजोबांची नजर त्याच्यावर स्थिरावली होती आणि तो काजवा समोर उभ्या असलेल्या जांभळीच्या झाडावर पानांमध्ये दिसेनासा झाला. पण त्याच झाडाच्या फांदीवर नजर गेली आणि त्यांच्या सर्वांगावर सरसरून काटा आला. विस्फारलेल्या डोळ्यांनी प्रत्येक जण समोर पाहत होता. सर्वात पुढे असलेल्या आजोबांना तर दरदरून घाम फुटला होता. त्यांची नजर एका ठिकाणी स्थिरावली होती. सर्वांची नजर त्या झाडाकडे गेली. गर्द काटेरी झुडपात ते जांभळाचं झाड आणि त्या झाडाच्या एका फांदीवर ती बसली होती. एकसारखं पायांना झोके देत होती. एका हाताने आपण बसलेल्या फांदीला गच्च आवळून धरलेलं, तर दुसऱ्या हाताने झाडाच्या मुख्य फांदीला आपल्या हातांच्या नख्यांनी हळुवारपणे ओरबाडत होती. विस्कटलेले केस चेहऱ्यावरून समोर आले होते. ती आपल्या स्तंद्रीत मान खाली घालून एकसारखी डुलत होती. तिच्या आवाजातील घरघर ऐकून सर्व शहारले. धडधडत्या काळजाने आजोबा तिच्याकडे पाहत म्हणाले, पोरी खाली उतर, आम्ही तुला न्यायला आलोय. आजोबांचे शब्द ऐकताच ती एकदम शांत झाली. पायाला झोके देणे बंद करून काही क्षण तशीच बसली. फक्त झाडावर नखांच्या ओरबाडण्याचा आवाज त्या शांततेत ऐकू येत होता. मशाली समोर धरत दबक्या पावलांनी सगळेजण तिच्या दिशेने चालू लागले. झाकलेल्या केसांमधून तिची रक्ताळलेली नजर प्रत्येकावर पडताच ती जोराने किंचाळली, ये थांब तिथंच. अचानक तिचा आवाज घोगरा झाला. सगळे थबकले. तिची रखरखती नजर प्रत्येकाचे चेहरे पाहू लागली. हळुवारपणे मान गोल फिरवत मागे नेली. मानेला जोराचा हिसडा देत तिने झपकन झाडावरून उडी मारली आणि झुडपात तशीच उभी राहिली. पुन्हा तिच्या आवाजातील घरघर वाढू लागली. पुन्हा झाकलेल्या केसांमधून तिची नजर सर्वांना आव्हान देत होती, आल्या मार्गी परत जा, नाहीतर एकाला बी जित्ता सोडणार नाही. या पोरीला तर संपविणारच.
पर तुमची बी हाडं गावायची नाहीत. तिच्या तोंडून बाहेर पडलेले हे वाक्य ऐकून जो तो भीतीनं आपापल्या जागेवरच थिजला. एक 6-7 वर्षांची मुलगी हिंस्र घोगऱ्या आवाजात बोलत होती. सगळे थक्क झाले. थोडं धाडस करून आजोबा पुढे गेले. मशालीचा प्रकाश पाडून पाहिलं आणि काळजात चर्र झालं. आपली मुलगी समोरच्या झुडपात अवघ्या 15-20 फूट अंतरावर उभी होती. काटेरी झुडपामुळे अंगावर काही जखमा झाल्या होत्या. अंगातला फ्रॉक थोडा फाटला होता. लाल रक्तळालेल्या डोळ्यांनी ती पाहत होती. काय करावं कोणाला सुचत नव्हतं. आजोबा पुढे जाणार इतक्यात ती दात ओठ खात रागात बोलू लागली. ए, तू हिला न्यायला आलास? इतकं बोलून आपल्या दोन्ही हातांनी जांभळाचं झाड गच्च पकडत सर्वांवर आपली भेदक नजर रोखली. सर्वच तिचं हे रूप पाहून चक्रावले होते. पण पुढे जे झालं ते कोणाच्याही आवाक्याबाहेरचं होतं. सर्वांकडे पाहत ती पुन्हा म्हणाली, माझ्या हद्दीत येऊन माझ्याच तोंडातला घास काढून देणार आणि मी तुम्हास इथनं जाऊ देणार वय? तिच्या तोंडून बाहेर पडलेलं ते किळसवाणं भयाण हास्य परिसरात घुमलं. पुढच्या क्षणी त्या मुलीच्या घेऱ्या एवढ्या झाडाचा बुंधा आपल्या दोन्ही हातांनी तिनं गच्च आवळून धरला आणि ते जांभळाचं झाड गदागदा हलवू लागली. हे दृश्य पाहून मात्र तिथं उभ्या प्रत्येकाच्या अंगातली शक्ती संपल्यासारखीच झाली. झाड हलताना वरून वाळलेली पाने पाऊस पडावा तशी जमिनीवर पडू लागली. भरड्या आवाजात किंचाळत ती एकसारखी झाड हलवत होती. सर्वांची भीतीनं गाळण उडाली. काय करावं कोणाला सुचत नव्हतं. पाय जमिनीत रुतल्यासारखं जो तो समोरचं ते भीषण दृश्य पाहत होता आणि ती एकदम शांत झाली. ओरडणं, किंचाळणं आणि झाड हलवणं सारं काही थांबलं. तशी झाडाची पडणारी पानंही थांबली. जो तो एकमेकांकडे पाहायला लागला. आजोबा थोडं धाडस करून पुढे जाणार तोच ती जोरात ओरडली. एक हात तोंडावर बडवत होती तर दुसऱ्या हाताने झाड पुन्हा गदागदा हलवू लागली. 6-7 वर्षांची मुलगी 1-2 फुटांचा घेर असलेलं झाड एका हाताने हलवत होती आणि हेलकावं घेणारं ते झाड पाहून सगळ्यांची बोबडीच वळली. समोरचं भीषण दृश्य पाहून सगळेच थरारले. गर्भगळीत होऊन फक्त एकमेकांकडे पाहत होते. आजोबांनी हातातला कोयता कमरेला अडकवला आणि सगळ्यांना आपल्या मागे येण्यास खुणावले. आजोबा तिच्या जवळ पोहोचले. झाडाला गच्च पकडलेला तिचा दंड पकडला तशी ती थांबली. ओरडणं, किंचाळणं सारं काही शांत झालं. तिचा दंड पकडून तिला त्या झुडपातनं बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. तसं तिनं झटकन आपली मान वळवली आणि रक्त आलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. केसांनी झाकलेल्या जखमी चेहऱ्यावरून रक्ताचे ओघळ खाली मानेवर आले होते. रखरखते डोळे जणू पेटते निखारे भासत होते. स्वतःचं मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं तसे सर्व थरारले. रखरखत्या नजरेने तिने आजोबांकडे पाहत जोराचा हिसडा मारून हात झटकला. झटकन त्या जांभळीच्या झाडाखाली बसली आणि जोरजोरात किंचाळत, ओरडत, आरोळी ठोकत झाडाखालच्या एका काळ्या दगडावर आपलं डोकं आपटू लागली. डोक्यातून निघालेली लाल भडक रक्ताची धार त्या दगडावर पसरली. मानेला हिसडा मारताना रक्ताने भिजलेल्या केसांमधून रक्ताचे थेंब आजूबाजूला उडताना दिसत होते. हे भयान दृश्य पाहून सर्वच घाबरले. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून आजोबांच्या डोळ्यात मात्र पाणी येऊ लागलं. सगळ्यांकडे पाहून ते म्हणाले, समद्यांनी हत्यारं कमरेला लावा, एका हातात पलिता धरा. समद्यांनी जोर लावून हिला यातनं बाहेर वडायची आणि झटक्यात मागे परतायचं. सगळे तयार झाले. ती अजूनही त्या दगडावर डोकं तसंच आपटत होती. जखमी होऊन डोक्यातून रक्त वाहत होतं. आजोबांनी मन घट्ट केलं. हळूच तिच्या मागे आले. तिचा हात पकडला तशी तिनं आपली मान गर्रकन वळवली आणि हसू लागली. पेटत्या मशालीच्या लाल तांबड्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच भीषण वाटत होता. कपाळावरील जखमेतून येणारं रक्त तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरलं होतं. तेच रक्त तिच्या तोंडातही गेल्याने पांढरे शुभ्र दातही रक्ताने माखले होते. तिचं भयान हास्य काळजाचा थरकाप उडवत होतं. आजोबांनी जोरात तिला बाहेर ओढायला सुरुवात केली. तसे सोबतच्या लोकांनीही तिला खेचायला ताकद लावली. तशी ती जोराने किंचाळली, तुमचं मरण तुम्हासनी इथं घेऊन आलंय.
डोळे विस्फारून सर्वांकडे ती पाहू लागली, जशी ती एकेकाला कच्चा खाऊन टाकेल. झटकन तिने मागे एका हाताने ते झाड पकडलं आणि या सर्वांना आत खेचू लागली. तसे ते सर्वजण तिच्याकडे ओढले जाऊ लागले. एक लहान मुलगी 15 ते 16 पुरुषांना भारी पडत होती, पण हे सर्व पिशाच्च करत होता. आजोबांनी अंगातली सारी शक्ती एकवटली, तिच्या रक्ताळलेल्या डोळ्यात डोळे घातले आणि अगदी ओरडून म्हणाले, ये सैताना, काय वाटलं तुला? तू माझ्या पोरीचं लचकं तोडून खायला म्या पैदा केलं व्हय तिला? ये चामुंडा देवी, धाव ग धाव. आजोबांच्या आवाजानं सारं गगन भेदलं. तोंडावर बांधलेला फेटा काढून तिच्या चेहऱ्यावर टाकला आणि झटकन तिचा दंड पकडला. एखादी शक्ती अंगात संचारावी तसा सगळ्यांनी जोर लावला आणि एका झटक्यात तिला बाहेर खेचलं. ती किंचाळू लागली, हात झटकून पळायचा प्रयत्न करू लागली, पण आता ते शक्य नव्हतं. सर्व गावाच्या दिशेने धावत सुटले आणि मागे पडत चाललेल्या भूताच्या जाळीतून गगनभेदी किंचाळ्यांनी सारं जंगल हादरून जाऊ लागलं. सर्वांचंच काळीज भीतीनं धडधडत होतं. पण आता गावचा रस्ता दिसू लागलेला. आजोबा सर्वांना म्हणाले, कुणी बी मागं बघू नका, कोंबडं आरवायला थोडाच वेळ आहे, इथनं बाहेर पडा लवकर. हातातील मशाली धरून गावाच्या दिशेने निघाले. पहाटे सर्व गावाच्या हद्दीत परतले आणि कोंबडे आरवले. सगळेजण तसेच धावत देवळात पोहोचले. गुरव अजून देवीसमोर बसून मंत्र पुटपुटत होते. आजोबांनी आपल्या मुलीला देवीसमोर ठेवली, तसे सर्वांनीच देवीपुढे लोटांगण घातलं. तिचं ओरडणं, किंचाळणं सारं काही थांबलं होतं. गुरव अगदी शांतपणे म्हणाले, तुमची मुलगी गावात आलीच नव्हती, तिला त्या पिशाच्यानं जंगलातूनच आपल्या सोबत नेलं होतं. आजोबांनी आपल्या मुलीच्या तोंडाभोवती गुंडाळलेला तो फेटा काढला. ती डोळे बंद करून पडली होती, शांत, स्थिर. सकाळी तिला जाग आली, पण जे घडलं त्यापैकी तिला काहीच आठवत नव्हतं. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. एका भीषण युद्धाचा अंत झाला होता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.